प्रश्नचिन्ह त्याच्या अगोदर खेड तालुक्याचा आपण आवाज ऐकूया. या उत्तम सावंत सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. लेट्स प्लेचा इशारा आला. डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय महाराष्ट्र पोलीस गणेश वाडेकर साहेब. समोरच्या बाजूला फलंदाज हो. या दरम्यान पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे फलंदाजाला बीट केले जाते. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये होते. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचच्या किताबाचा मानकरी जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हे पॉवर प्लेमध्ये गणेश वाडेकर साहेबांकडनं सातत्यानं एक कंजूसभरी गोलंदाजी पाहायला मिळते. आज या मैदानावरती जो संघाची संघ बांधणी केली गेली, नेतृत्व आणि कर्तृत्व पाहायला मिळते. हो. या दरम्यान चेंडू खेळला. बिग हिट. बराचसा का चेंडू हवेत. बबलू राऊंड द डाऊन दी बॉल. झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. एक सोपा झेल आणि फलंदाज बाद. पहिला धक्का जो मैदानाच्या आतमध्ये बारामती वॉरियर्स संघाला. गणेश वाडेकर साहेबांची गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक बहरताना पाहायला मिळते. संघाचं नेतृत्व आणि कर्तृत्व जर तुम्ही पाहिलं, शिवशाही ग्रुप भांबोली जो संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, अरुण चोरगे या नेतृत्वाखाली हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. मागील तीनही सामन्यामध्ये आपण पाहतोय ज्या गोलंदाजानं पहिलं षटक जे टाकलं गेले, निलेश आलाय लोणकर मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आपण पाहतोय गणेश वाडेकर साहेब हाताळतायत. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत संघाचं खातं देखील मैदानावरती खोललं गेलं नाही. आणि पहिला फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बाद झाला सतीश पाटारे स्ट्राईकवरती आलाय, जो या संघाचा आयकॉन आहे. मानप्रवीण दौंड चाचणारा खेळाडू, डावखुऱ्यातीचा एक आक्रमक विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईक. हो. या दरम्यान सतीश पाटरेसाठी चेंडू पाहायला मिळतोय. अतुल चोरगे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण जो मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. बरीचशी आक्रमकता जी मैदानाच्या आतमध्ये धारण केली आहे. कैलासभाऊ निखाडे आणि शरदभाऊ वाडेकर यांच्या मालकीचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गणेश वाडेकर संघाचा हुकुमी गोलंदाज. हो. या दरम्यान चेंडू बाराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोहोचतोय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. चार धावा येतात. संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये खुललं गेलंय. अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन झालंय. एक गडी बाद 4 धावाच्या धावपलकावरती बनवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव जो मैदानाच्या आतमध्ये केला होता. गणेश वाडेकर साहेब आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. समोरच्या बाजूला डावखुऱ्यातीचा सतीश पटारे जो एक विस्फोटक आहे, आक्रमक आहे, विध्वंसक आणि धडाकेबाज जी त्याची ख्याती आहे. आणि त्यामुळे तो संघामध्ये आयकॉन जो म्हणून खेळताना पाहायला मिळतो. ग्राउंड्समॅन थोडंसं सहकार्य करा. स्टॉप करा जरा. तर गोलंदाज गणेश वाडेकर साहेब सज्ज होतात. समोरच्या बाजूला फलंदाज सतीश. हो. या दरम्यान चेंडू देखील खेळला जातोय. बराचसा काळ चेंडू हवेमध्ये होता. सतीशनं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जो नकार दिला गेलाय आणि त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप मोठी जबाबदारी गणेश वाडेकर साहेबांच्या खांद्यावरती आहे. ही 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं एकच षटक आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. हे 4 अंकाला खूप महत्व आहे. या स्पर्धेचा उद्या 4था दिवस आहे. गणेश वाडेकर साहेब पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. समोरच्या बाजूला आयकॉन डावखुऱ्यातीचा सतीश पाटारे. हो. या दरम्यान चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सावध रीतीने चेंडू जो खेळला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. धावबादची संधी आणि पाहता पाहता 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्यात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड होते धावा देखील बनवल्या गेल्यात. एक गडी बाद 6 धावाच्या धावपलकावरती बनवल्या गेल्यात. चला वेळ वाचवा. उर्वरित 3 षटकं अजून या डावातील बाकी आहेत. वेळ वाचवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना खेळवायचा आहे.
त्यामुळे वेळ वाचवणं खूप गरजेचं असेल. षटक क्रमांक देखील आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिले संपले गेले 6 धावा धावपलकी स्कोर काढती ज्या बनवल्या गेल्या. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होते सागर आंद्रे जो डावखऱ्या हातीनं मारा करताना पाहायला मिळेल. सरवली गावच्या एंडकडनं जो मारा करताना पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला स्ट्राईक होती फलंदाज जो मैदानावरती पाहायला मिळते निलेश लोणकर ऑन स्ट्राईक. हो या दरम्यान चेंडू हवेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल सचिन गोपाळे झेल मैदानाच्या आतमध्ये झालाय. झेल टिपला गेलाय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा बारामती ऑरियर्स संघाला फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन बॅक टू दी पविलियन. हो अफलातून कामगिरी जी आज दिवसभराच्या सत्रामध्ये शिवशाही ग्रुप भांबोली संघाकडनं पाहायला मिळतीये. कैलास भाऊ निखाडे आणि शरद शेड वाडेकर यांच्या मालकीचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका वेगळ्या आगळ्या रंगात आणि ढंगात हा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एकी आणि संघ जो मैदानाच्या आतमध्ये चिकाटी जो मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. बहरदार कामकाज आतापर्यंत या संघाचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समोरच्या बाजूला आयकॉन सतीश पाटारे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत बारामती ऑरियर्स संघ ही किती धावांचा धावपलक जो मैदानाच्या आतमध्ये उभा करतोय याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले गेले. सतीश पाटारे खूप आक्रमक आहे. त्याच्यामध्ये असणारी ताकद दमखम तो मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे दाखवतोय याकडे सर्वांचं लक्ष लागले का तो या स्पर्धेमध्ये या संघात आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळते. समोरचा संघ विदाऊट आयकॉन आहे सागर. हो या दरम्यान सागरचा चेंडू सतीच्या बॅट वरती येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येतोय निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले गेले. डावखऱ्या हातीचा गोलंदाज डावखऱ्या हातीचा फलंदाज सागर टू सतीश जो सामना पाहायला मिळतोय. बारामती तालुका आणि एका बाजूला खेड तालुका जो सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आयकॉन एका बाजूला विदाऊट आयकॉन सागर टू सतीश हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. हो या दरम्यान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पहा मैदानाच्या आतमध्ये सतीश पाटरला पूर्णपणे उभं केलं गेलं. सतीश पाटरला पूर्णपणे जखडून ठेवलं गेले. त्याला धावांपासून वंचित ठेवलं गेले आणि सतीश पाटरच्या पायात कदाचित बेड्या ठोकल्या गेल्यात. सतीशला उभं केलं गेलं पण सतीशला तुम्ही जास्त काळ उभं करू शकत नाही. तो आक्रमक आहे विध्वंसक आहे धडकेबाज आहे. का सतीशच्या बाहूमध्ये खूप मोठी ताकद आहे. गोलंदाज सागर. हो या दरम्यान चेंडू पाहायला मिळतोय वाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये एका धावेनं वाढ होती. अतिरिक्त धावपलकी होती स्कोर कार्ड होती वाढ होती आणि धावपलकी होती 7 धावा ज्या स्कोर कार्ड होती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती सागर आंद्रे. हो या दरम्यान पाहायचे खराब चेंडू वाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये एका धावेनं वाढ होती. अतिरिक्त स्कोर कार्ड होती ज्या धावा येत आहेत 2 वाईट बॉल आपण पाहतोय या षटकामध्ये पाहायला मिळतात. 8 धावा स्कोर कार्ड होती आल्यात. सागर आपण पाहतोय जो गोलंदाजीच्या मार्क होते अतुल चोरगे काहीतरी कानमंत्र आपल्या गोलंदाजाला देताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा चालू असणारा जो सामना. हो या दरम्यान सतीश पाटारे बिग हिट करतोय आणि चेंडू देखील आपण पाहतोय पोहोचला गेलाय. बागांची दाढ फोडला पहाड. एक ब्रँडेड षटकार सदावा. स्कोर कार्ड होते आपण पाहतोय धावपलकी होती धावा देखील बनवल्या गेल्यात. 12 धावा ज्या स्कोर कार्ड होते बनवल्या गेल्यात. 14 धावा झाल्या माफ करा. 2 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक 2. हो या दरम्यान बिग हिट चेंडू हवेत सागर आंद्रे डाऊन दी बॉल. कॉटन बॉलची संधी मोठा मासा गळाला. बिग विकेट गॉन. बडी मछली जालमध्ये आयकॉन सतीश पाटारे. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बॅक टू दी पविलियन. धक्का क्रमांक 2. तिसरा फलंदाज बाद होतोय. बारामती ऑरियर्स संघाला तिसरा धक्का. स्कोर कार्ड होती जर नजर टाकली गेली दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आणि धावपलकी होती धावा देखील बनवल्या गेल्यात. 3 गडी बाद 14 धावा ज्या स्कोर कार्ड होती पाहायला मिळत आहेत. शिवशाही ग्रुपचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहताय. संघाचे संस्थापक आणि संघ मालक आपण पाहतोय कैलास भाऊ निखाडे यांच्या मालकीचा संघ. तर उद्योगनगरी भांबोलीचे उपसरपंच शरद शेड वाडेकर यांच्या मालकीचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. संघासाठी खूप मोठे पाठराखे
जे आज उपस्थित आहेत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, मैदानाच्या बाहेर देखील पाहायला मिळत आहेत. खूप मोठा सपोर्ट या संघाला केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला बारामती वॉरियर्स हा संघ देखील जो मैदानावरती पाहायला मिळतोय. ओ या दरम्यान चेंडू पाहायला मिळतोय. अंगभेदक मारा, कुठल्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळत नाही. सचिन साळवेनं नकार दिला गेलाय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा देखील बनवल्या गेल्यात. 3 गडी बाद 14 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शिंदेगावचा असणारा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आज खूप मोठी जबाबदारी जी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अरुण सोरगेच्या नेतृत्वाखाली आणि कर्तृत्वाखाली उभरत्या नवनवीन सिताऱ्यांना घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पण हा संघ आज खूप मोठ्या लयमध्ये आणि खूप मोठ्या बहरताना हा संघ जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर शरद शेठ वाडेकर यांनी या संघाचं नावनोंदी केली गेली. संघाचं संघ मालकीत्व घेतलं गेलं आणि तदनंतर हा संघ जो उभा केला गेला. खेड तालुक्यातील पश्चिम पाट्यातील सर्व खेळाडू आहे. पाईट, शिवे, चिखलगाव, वाडा या भागातील खेळणारे सर्व खेळाडू जे या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज सागर दरेकर, महाराष्ट्र पोलीस. हो या दरम्यान सागरचा चेंडू आणि आपण पाहतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सचिन साळवे आपण पाहतो स्ट्राईक एंड होते. त्याने एक निर्धाव षटक टाकलंय. या स्पर्धेतील तिसरं निर्धाव षटक टाकणारा तो गोलंदाज आहे. पण आता फलंदाजीची जबाबदारी सचिन साळवेच्या खांद्यावरती आहे. सचिन हो या दरम्यान बिग हिट, नो चान्स, सेट ऑन फायर. सचिन साळवे चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. टिंगरे सरकारचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सदावा. स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहतोय 3 गडी बाद 20 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करते सचिन साळवे समोरच्या बाजूला उभा आहे. कशा प्रकारे कामगिरी सचिनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सागर टू सचिन. हो या दरम्यान चेंडू पाहायला मिळते. पंच कळवतायत वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये एका धाव्याने वाढ होती. स्कोर कार्ड होती एका धाव्याने वाढ होती. धावफलकाला आकार दिला जातोय. धावफलकावरती धावा देखील बनवल्या गेल्यात. 21 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवले जाते. हो या दरम्यान चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अपील बरंच केलं जाते. लेग बिफोर विकेट साठी आपण पाहतोय अपील केले गेले. एक सिंगल लेग बायच्या रूपाने येते. अक्षय सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. मूर्तीलान, कीर्तिमान खूप मोठं कामकाज अक्षय निर्मळ सरांचं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अमर साठे सर आणि अक्षय निर्मळ सर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्पर्धेला लाभलेले 4 पंच आणि त्यांची कामगिरी जर तुम्ही पाहिली ना तर मित्रांनो कौतुकास्पद कामगिरी आहे. अजय आवळे सरांना आपण पाहिलं, संजय भालेराव सरांना आपण पाहिलं, अमर साठे सरांना तुम्ही पाहताय, अक्षय निर्मळ सर आहेत. हो या दरम्यान चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न बराच सकाळ हवेत. कॉटन बॉलची संधी. गोलंदाज चेंडू खाली. सागर दरेकर फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 4 बारामती वॉरियर्स संघाला. स्कोर कार्डवरती धावा देखील बनवल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 गडी बाद 22 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. तर गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय 3ऱ्या क्रमांकाचं सागर दरेकर. समोरच्या बाजूला सचिन साळवे मैदानाच्या आतमध्ये आहे. हो या दरम्यान चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न योगेश शिवेकर चेंडूवरती येतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा प्रयत्न जो मैदानावरती होताना पाहायला मिळाला नाही. गोलंदाजीच्या मार्फती सागर दरेकर जो मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय. सागर हो या दरम्यान चेंडू देखील पाहायला मिळतोय. पंच कळवतायत वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये एका धाव्याने वाढ होती. स्कोर कार्डवरती धावा देखील धावफलक होती
बनवल्या गेल्या. 4 गडी बाद 24 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्या. या अतिरिक्त धावा या षटकामध्ये आल्यात. 2 वाईट चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलेत. हो, या दरम्यान बिग हिट केला गेला. चेंडू बारा सकल हवेत. क्षेत्ररक्षक बबलू रौंदळ खूप दूरवरती. चेंडू खाली आलाय, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5वा बारामती वॉरियर्स संघाला. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं भरतदादा टिंगरे यांचे अतिशय जवळचे सहकारी मित्र पैलवान श्री गणेशभाऊ विदाटे आणि संदीपभाऊ परंदवाल, अध्यक्ष हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव यांच्याकडनं उत्कृष्ट आणि बहरदार आयोजन आणि नियोजनाबद्दल कौतुक केले गेले. तर स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 संपले गेले. 5 गडी बाद 24 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्या. संदीपभाऊ परंदवाल आणि गणेशभाऊ विदाटे हे खूप मोठं मैत्रीचं नातं आहे आणि या जोडीच्या वतीनं भरतदादा टिंगरे आणि टिंगरे सरकार ग्रुपचं आयोजनाबद्दल कौतुक केले. 5 फलंदाज बाद झालेत. 24 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्या. वाईट पडला एक. 24 धावा आल्यात. 3 षटकं संपली गेली. 5 फलंदाज मैदानावरती बाद झालेत. हे तुम्ही पहा ना, मैदानाच्या आतमध्ये तुमचा 12वा खेळाडू आहे गणेश सर, त्यामुळे गोलंदाज शेवटचे षटक घेऊन आलाय जीवन. हो, या दरम्यान चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावबादची संधी आणि पाहायचंय फेकी थोडीशी अस्तव्यस्त आणि त्या दरम्यान मात्र फलंदाज बाद होते. धावबादच्या रूपानं 6वा धक्का. क्रिकेटमधील आत्महत्या. फलंदाज बाद. बारामती वॉरियर्स संघाला 6वा धक्का. हे 6 फलंदाज बाद झालेत. निम्मा संघ गारज झालाय. हे टॉप ऑर्डर आणि आता मिडल ऑर्डर ढासळला गेलाय. आता जबाबदारी जर तुम्ही पाहिली ना तर खालच्या फलंदाजांवरती पाहायला मिळते. खूप मोठी जबाबदारी आहे. शेवटचं षटक आहे आणि या षटकातील 5 चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिले. गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज सज्ज होते. जीवन भांगे मानप्रमीण वाडागावचा असणारा खेळाडू, ग्रामीण भागातील खेळाडू आहे, आदिवासी भागातील खेळाडू आहे. कशा प्रकारे कामगिरी जीवनकडनं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. खूप मोठी जबाबदारी जीवनच्या खांद्यावरती आहे. हो, या दरम्यान चेंडू देखील खेळला. फुललेंचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सागर आंध्रे एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी आपण पाहतोय जी कुठल्या प्रकारची पाहायला मिळत नाही. स्वतः चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये क्रीजकडे जो येताना पाहायला मिळतोय. एक सिंगल, एक धाव त्या चेंडूवरती येते आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्या. 6 गडी बाद 25 धावा ज्या धावपलकावरती बनवल्या गेल्या. शेवटचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 25 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. एक कंजूस भरी गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून जीवनकडनं आपण मैदानावरती पाहतोय. हो, या दरम्यान लोवर फुल टच, खराब चेंडू आणि त्यावरती खरबूज समाचार. चेंडू पोहोचलाय टिंगरे सरकार चषकचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सदावा. स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. 31 धावा च्या धावपलकावरती बनवल्या गेल्यात. 6 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. 31 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जे गोलंदाजीच्या मार्फत जीवन भांगेकडनं पाहायला मिळते. या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केल्या ना. सायंकाळचं सत्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला वेळ वाचवा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. यानंतर शेवटचा सामना जो आपण मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहोत, क्वार्टर फायनल क्रमांक 3चा सामना यानंतर जो मैदानामध्ये पाहायला मिळेल. जीवन गोलंदाजीच्या मार्गावरती. समोरच्या बाजूला फलंदाज संतोषसाठी चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सागर दरेकर चेंडूवरती आलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्यांनी स्कोर कार्डवरती धावपलकावरती धावा देखील बनवल्या गेल्या. त्या 32 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. सन्मानजनक धावसंख्या जी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत उभारली गेली. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. हो, या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती. समाधान आयरकर. चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलं. फेकी सुरेख येते. बॅकअप केला जातोय. धावबादची संधी आणि त्या दरम्यान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावबादच्या रूपाने बाद होतोय. सचिन साळवे. विकेटचं पतन. 7वा धक्का बारामती वॉरियर्स संघाला.
स्कोर कार्ड होती धाव्यात. धावफलक देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 34 धावा, 7 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. चला बॅट्समन चला, वेळ फार कमी आहे मित्रांनो. तुमच्यातीलच एका संघाला क्वार्टर फायनल खेळायची. जो जिंकणार तो अर्जुन 11 संघाबरोबर क्वार्टर फायनल खेळणार. सायंकाळच्या सत्रातील शेवटचा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना यानंतर पाहायला मिळेल. हो या दरम्यान बिग हिट, चेंडू हवेत. अरुण चोरगे क्षेत्र के ऊपर, मस्त के ऊपर दस्तक आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्कोर कार्ड होती धावा देखील बनवल्या गेल्या त्या 40 धावा आणि विजयासाठी बनवायच्या 24 चेंडू 41 धावा. थोडंसं महागडं षटक आपण पाहिलं या षटकामध्ये. 2 षटकार जे संतोषने मैदानाच्या आतमध्ये खेळले गेले, कमबॅक केले गेले. बारामती वॉरियर्स संघानं एक सन्मानजनक धावसंख्या जी मैदानाच्या आतमध्ये उभारली गेली. 10च्या सरासरीनं 40 धावा बनवल्या गेल्यात. आता 10.25चा जो रिक्वायर्ड रन रेट आहे, कारण का 24 चेंडूमध्ये 41 बनवायच्यात आणि त्या कशा प्रकारे बनवले जातात हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बारामती वॉरियर्स संघाला विनंती आहे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. यानंतर आपल्याला शेवटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये खेळवायचा आहे, आजच्या दिवसातील शेवटचा सामना यानंतर मैदानावरती पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल क्रमांक 3चा सामना जो यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उद्या देखील या स्पर्धेमध्ये तगडे ताकदवान 8 संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. चला बॅट्समन चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. बारामती वॉरियर्स संघाला विनंती आहे, 24 चेंडू आणि 41 धावाच्या विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. पॉवर प्लेचं एक षटक आहे. 4 गोलंदाजांचा 4 षटकांसाठी वापर जो मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. ही कामगिरी कशा प्रकारे ही दिवसभराच्या सत्रामध्ये या दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही पहा ना, कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात शिवशाही ग्रुप भांबोली हा संघ स्पर्धेतील 3रा सामना खेळतोय आजच्या दिवसातील. तर बारामती वॉरियर्स हा संघ स्पर्धेतील 2रा सामना खेळतोय. कारण का एक क्वालिफायचा सामना जिंकत शिवशाही ग्रुप भांबोली खेड हा संघ जो सेकंड राऊंडला पोहोचलाय. म्हणजे इथे जर तुम्ही जिंकला तर थेट क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना जो तुम्हाला मैदानामध्ये खेळावा लागेल. बारामती वॉरियर्स संघाने जर हा सामना जिंकला तर तो संघ 3रा सामना जो क्वार्टर फायनलचा यानंतर मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. अर्जुन 11 संघ 2 सामना खेळलाय, दोन्ही सामने जिंकत तो थेट क्वार्टर फायनलला पोहोचला गेलाय. विनीत पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि कर्तृत्वाखाली तो संघ 2 सामने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विजयी झालाय. चला वेळ वाचवा. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 41 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डावखुऱ्यातीचा असणारा विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईक सागर आंद्रे. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अतुल चोरगे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक घेऊन सचिन साळवे. हो या दरम्यान पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं जात आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये जे सचिन साळवेकडनं पाहायला मिळते. 24 चेंडू मध्ये आता 41 रोखायच्यात, एका बाजूला 41 बनवायच्यात. हो या दरम्यान पुन्हा एकदा 2रा चेंडू तर गोलंदाज सचिन साळवे जो मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. हो या दरम्यान चेंडू खेळलाय. सागरच्या बॅट्समधून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. हे संघाचं खातं, संघाचं अकाउंट जे मैदानाच्या आतमध्ये उघडले गेले. धावफलक धावेचा श्री गणेश झाला गेलाय. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत. 1 धाव मैदानावरती बनवली गेली. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 21 आणि त्यामध्ये बनवायच्या त्या 40 धावा. अतुल चोरगे मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठा टॉप ऑर्डर देखील संघाकडे आहे. समाधान आयरकर संघामध्ये आहे. गणेश वाडेकर साहेब संघामध्ये आहेत. बबलू रौंदळ आहे. योगेश आहे.
ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, सफल झालाय, पॉवरफुल, हाऊसफुल, चौकार, 4 धावा. चार धावांनी आपण पाहतोय संघाचं धावपलगती वाढवते आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. 5 धावा ज्या धावपलगती बनवल्या गेल्या. सचिन साळवे गोलंदाजीच्या मार्कमध्ये, स्ट्राईक होती अतुल चोरगे. हो या दरम्यान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजाला पूर्णपणे जो बीट करताना पाहायला मिळालाय डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड त्याने धावपलगती जर नजर टाकली गेली तर 5 धावा ज्या धावपलगती बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सचिन टू अतुल. हो या दरम्यान पहा बॅकफुट होती, जात फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. एका धाव्याने स्कोर कार्ड होती वाढ होते. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले आणि स्कोर कार्ड होती धावपलगती धावा देखील बनवल्या गेल्यात. बिनबाद 6 धावाच्या धावपलगती बनवल्या गेल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 35 धावा. तुम्ही पाच जसं तसं प्रत्युत्तर दिले गेले. ज्यावेळी बारामती वॉरियर्स फलंदाजी करत होता त्यावेळी धावपलगती धावा होत्या 1 गडी बाद आणि 6 धावा. आता सरपंच 11 भांबोलीचा संघ फलंदाजी करतोय आणि धावपलगती धावा आहेत बिनबाद 6 धावा. म्हणजे 18 चेंडू आणि 35 धावा ज्या विजयासाठी बनवायच्या. कशा प्रकारे कामगिरी केली ते समोरच्या बाजूला चरवली एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. निलेश गोलंदाजीच्या मार्कमध्ये आलाय. अतुल चोरगे स्ट्राईक एंड होती. 18 चेंडू आणि 35 धावा. काय होणार, कोण जिंकणार आणि कोण खेळणार क्वार्टर फायनल क्रमांक 3. सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. गोलंदाज हो या दरम्यान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अतुल चोरगेसाठी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही देखील पाहताय खेळाडूंचा जो आवाज होताना पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजचं जे कौतुक केलं जाते त्याला प्रोत्साहन मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते आणि प्रोत्साहन दिल्यानंतर कामगिरी जी कशा प्रकारे होताना पाहायला मिळते. 17 चेंडू 35 धावा. हो या दरम्यान अतुलने चेंडू फेकून दिलाय. बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स, षटकार, सदोबा. स्कोर कार्ड होती धावा देखील बनवल्या गेल्यात. धावपलगती धावा आहेत बिनबाद 12 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे बदललं जाते. 12 धावा स्कोर कार्ड होती आहेत. 41 धावांचा पाठलाग केला जातोय. कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश जो सज्ज होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 स्ट्राईक एंड होती अतुल चोरगे. रिव्हर्स सफल झालाय, यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेतनने झेल टिपलाय. विकेटचं पतन होतंय. अतुल चोरगे जो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. पहिला धक्का सरपंच 11 शिवशाही ग्रुप बांबोली खेड संघाला. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल चोरगे बाद झालाय. तर न्यू फलंदाज नवीन बॅट्समन जो मैदानाच्या आतमध्ये येतोय समाधान आहेरकर जो मैदानामध्ये पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अतुल बाद झालाय. समाधान मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो देखील आपण पाहिलं तर मॅन प्रॉमिन पाईट गावचा खेळाडू आहे. एका बाजूला मॅन प्रॉमिन चिखलगाव गावचा सागर आंद्रे जो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक होती सागर आहे. सागरकडे देखील खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. पण आता जबाबदारीची वेळ नाही, कारण का आता नावाला साजेसा खेळ करावा लागेल. जे काय करायचं तुम्हाला ते आज करायचं, इथं करायचं आणि या मैदानावरती करायचंय. तुम्हाला जर जिंकायचं असेल, या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर आज या मैदानावरती इथं खेळावं लागेल. गोलंदाज हो या दरम्यान चेंडू पाहायला मिळतोय. आकुटाप्याचा चेंडू मैदानावरती टप्पा पडल्यानंतर तुम्ही पाहना जो अतिरिक्त उसळी घेत थेट एस्टेनच्या पाठीमागे विसवला जातोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक सचिन साळवेचं पाहिलं. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये निलेश घेऊन आलाय. या षटकामध्ये देखील त्यानं एका फलंदाजाला बाद केलंय आणि अवघ्या 6 धावा या त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केले गेल्यात. समोरच्या बाजूला सागर.
हो या दरम्यान बॅटची काढाने पाहायचंय, जेल सुटला गेलाय. संघनायक एस्टेनच्या पाठीमागे चुकी करतोय. एक सिंगल, एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते, एका धावेनं वाढ होते आणि स्कोर कार्ड होते, धावा देखील बनवल्या गेल्यात. 13 धावाच्या स्कोर कार्ड होते बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 13 धावा धावपलक होते बनवल्या गेल्या. थोडीशी संत गतीनं जी फलंदाजी सुरुवातीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, का वाऱ्याचा वेग वाढला गेलाय. हवा देखील आपल्याला मैदानात सुटताना पाहायला मिळते. सायंकाळचं वातावरण आहे, वातावरण खूप शांत आहे, कारण का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी जी शांत आणि संत पाहायला मिळते. हो या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट ऑफ द मिडल होताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल, चेंडू जमिनीच्या समांतर राहतोय. निर्धाव चेंडू, षटकाची समाप्ती. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. कशा प्रकारे कामगिरी केली जाणार, कोणता संघ विजय होणार आणि कोणता संघ क्वार्टर फायनल क्रमांक 3 मध्ये खेळताना पाहायला मिळणार. सकाळच्या सत्रामध्ये 12 चेंडू 35 झाल्यात, पण सायंकाळच्या सत्रात 12 चेंडू 28 होणार की नाही हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. हे सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं ऊन पाहायला मिळत होतं, वारा जो थांबला होता, पण आता सायंकाळचं सत्र आहे, वारा सुटलाय, हवा पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 28 बनवायच्यात, ती होणार की नाही हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. गोलंदाजीच्या मार्कवरती उंचपुरा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. चेतन गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. षटक क्रमांक 3 जो मैदानाच्या आतमध्ये घेऊन येताना पाहायला मिळतोय. धानोरी एंडकडनं आणि मुख्य व्यासपीठाकडनं जो मारा करताना पाहायला मिळेल. टिंगरे सरकार चषक 2020 चा चालू असणारा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि महासंग्राम जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 7 चेंडू डॉट आलेत. हो या दरम्यान चेंडू पाहायला मिळतोय. धावबादची संधी आणि फलंदाज सागर दरेकर जो मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. डावखुऱ्यातीचा विस्फोटक फलंदाज जो धावबादच्या रूपाने बाद झालाय. धक्का क्रमांक 2 सागर आंद्रे बाद. सागर आंद्रे बाद झालाय, तर सागर दरेकर जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा खेळाडू जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि कशा प्रकारे कामगिरी या सागर दरेकरकडे केली जाते. मग एक सागर बाद झालाय, तर दुसरा सागर जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. समाधान आयरकर आणि सागर दरेकर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप जबाबदारी या जोडीवरती आहे. जे काय करायचं ते आता या जोडीला मैदानामध्ये करून दाखवावं लागेल, कारण ही जोडगोळी या संघाला कुठपर्यंत आणि कशा प्रकारे नेती हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. चला वेळ वाचवा. हो या दरम्यान चेंडू देखील पाहायला मिळतोय. पंच कळवतात व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये एका धाव्याने वाढ होती. स्कोर कार्ड होती देखील आकार दिला जातो आणि धावपलक धावा देखील बनवल्या गेल्या. त्या 14 धावा ज्या स्कोर कार्ड होते बनवल्या गेल्यात. गोलंदाज हो या दरम्यान बिगिट केलाय. समाधान आयरकरच्या बॅट्समधून चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, सेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 सरपंच 11 शिवशाही ग्रुप भांबोली खेड संघाला. चला वेळ वाचवा. बॅट्समन चला न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. योगेश शिवेकर जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं लाईव्ह आनंद घेत आहेत ऋषीदादा पडवळ आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. स्कोर कार्ड होते आपण पाहतोय धावपलक जे समीकरण पाहायला मिळते. 14 धावा बनवल्या गेल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 27 धावा. 10 चेंडू आणि 27 धावा. गोलंदाज चेतन. हो या दरम्यान चेंडू देखील खेळला गेला. 12 सगळा चेंडू हवेत. सतीश पाटारे इस्टेनच्या पाठीमागे आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेने वाढ होते. 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 26 धावा. हे सामन्याचं समीकरण जे पूर्णपणे बदललं गेले. हे सुरुवातीला जी संत गतीनं आणि सावधगतीनं फलंदाजी पाहायला मिळाली, त्यामुळे समीकरण जे आता पाहायला मिळते. हो या दरम्यान योगेशच्या बॅट्समधून मिड विकेटला एक टप्पा घेत चेंडू पोहोचलाय. सीमारेषेच्या बाहेर चेंडू देखील पोहोचतोय. योगेश शिवेकर ट्रेडमार्क चौकार 4 धावा.
स्कोर कार्ड वरती 4 धावांना आकार दिला जातोय. समीकरण बदलले गेले. 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 22 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे बदलले गेले. योगेश शिवेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 8 चेंडू आणि 22 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. सरपंच 11 शिवशाही ग्रुप भांबोली खेड संघाला विजयासाठी, तर गोलंदाज चेतन. हो, या दरम्यान पाहायचे पंच कळतायत. वाईट बॉल. अवंतर धाव संख्येमध्ये एका धाव्याने वाढ होते. अतिरिक्त धावफलक होते, एका धाव्याने वाढ होते. स्कोर कार्डला आकार दिला जातोय. धावफलक होती जर पाहायला गेलं तर समीकरण पूर्णपणे बदललं जाते. विजयासाठी बनवायच्या त्या 21 धावा. वीस धावा धावफलक होते आहेत. 21 अजून बनवायच्यात. ओ, या दरम्यान पुन्हा एकदा वाईट बॉल. अवंतर धावा, अतिरिक्त धावा. कदाचित सरपंच 11 भांबोलीला दिवाळीच्या नंतर बोनस दिला जातोय. दिवाळी तर पार पडली, दिवाळी संपली, पण 3 वाईट आलेत, अतिरिक्त आलेत. स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात. 21 धावा. विजयाचं समीकरण बदललं गेले. विजयासाठी बनवायच्यात 20 धावा. योगेश ऑन स्ट्राईक. हो, या दरम्यान चेंडू खेळलाय. पॉलोथ्रू मध्ये बहरदार क्षेत्ररक्षण. झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. कॉटन बॉल, नाईस कॉट आणि फलंदाज बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला. योगेश शिवेकर बाद होतोय. संघाला बसतोय तिसरा धक्का. तिसरा फलंदाज जो बाद झालाय. चेतन बारावकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती होता. अफलातून गोलंदाजी केली. पॉलोथ्रू मध्ये झेल टिपला आणि योगेश शिवेकरला मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. 4 फलंदाज बाद झालेत. योगेश शिवेकर बाद झालाय. सागर आंद्रे बाद झालाय. अतुल चोरगे बाद झालाय. समाधान आहिरकर बाद झालाय. तर सागर दरेकर आणि गणेश वाडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 20 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती चेतन बारावकर. समोरच्या बाजूला गणेश वाडेकर साहेब. हो, या दरम्यान चेंडू खेळला गेला. पॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षण खराब झाले. सागर दरेकर. वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळे, हरणाची गती आणि 2 धावा. 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. 23 धावा. 4 फलंदाज बाद झाले. 4 गडी बाद, 23 धावा. विजयाचं समीकरण बदललं गेले. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 18 धावा. काय होणार, कोण जिंकणार, कशा प्रकारे कामगिरी केली जाणार? काय क्रिकेटचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आहे, अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा, जो तुम्हा आम्हा सर्वांचा आहे आवडीचा, ज्याचा छंद तुम्ही आम्ही सर्वांनी जोपासलाय, तो खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टिंगरे सरकार चषक 2020 चा रंगतदार थरार जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 18 धावा. सरपंच 11 भांबोली संघ मैदानाच्या आतमध्ये. बारामती ऑरियसचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. जबाबदारी आता खूप मोठी वाढली आहे. का सामन्याचं समीकरण बदललं गेलंय. सामना आलाय शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावा. संघाचा संघनायक, संघाचा नेता, करता करविता जो जबाबदारी घेऊन आलाय, किशोर लव्हे जो गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. कॅप्टन, कर्णधार. 6 चेंडू 18 धावा. ऑन स्ट्राईक सागर. हो, या दरम्यान पहिला चेंडू वाईट बॉल. अवंतर धाव संख्येत वाढ होते, अतिरिक्त वाढ होते. समीकरण बदलले गेले. सामना आलाय 6 चेंडू आणि 17 धावा. काय होणार, कोण जिंकणार? सामना अटीतटीचा होतोय. रंगतदार लढत. प्रेक्षकांना जो सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किशोर. ओ, सागर साठी चेंडू खेळला गेला. डीप कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पोहोचतोय. क्षेत्ररक्षक तैनात. एक तर बनवली, दुसरीचा प्रयत्न झालाय. धावबादची संधी, पण महाराष्ट्र पोलीस गणेश वाडेकर साहेब आपल्या उंचीचा फायदा घेत आहेत. 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने वाढ होते. समीकरण बदलले गेले. सामना आलाय 5 चेंडू विजयासाठी 15 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 15 तर बनवावे लागतील. सागर दरेकर. ओ, या दरम्यान वाईट बॉल. अवंतर धाव संख्येत एका धावेने वाढ होते. अतिरिक्त धावफलकावरती वाढ होते. समीकरण बदलले गेले. सामना आलाय 5 चेंडू आणि 14 धावा. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं जातंय. किशोर गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. सागर दरेकर स्ट्राईक वरती आहे. सामना जो रंगताना पाहायला मिळतोय, रंगतदार थरार जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
पण यापूर्वी 2 दिवस आपण रंगतदार सामने पाहिलेत, पण आजचा तिसरा दिवस तो देखील रंगताना पाहायला मिळतोय. हो, या दरम्यान चेंडू देखील खेळलाय. फुललेंचा चेंडू होता खोलवर टप्प्याचा, त्यावरती एक सिंगल येते लेग बायच्या रूपानं. सामन्याचं समीकरण बदललं गेलंय. सामना आलाय 4 चेंडू विजयासाठी 13 धावा. हे काय होणार? 4 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेसिंगचा सामना आहे. कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केल्या ते. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये संगनायक किशोर. हो, या दरम्यान गणेश वाडेकर साहेबांसाठी चेंडू होता, बराच काळ हवेमध्ये होता. सतीश पाटारे चेंडूवरती आलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं गेले. सामना आलाय 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. सामना अजून संपला नाही. 3 चौकार खेळले तर संघ विजय होऊ शकतो. 2 षटकार खेळले तरी संघ जिंकू शकतो, पण ते खेळावे लागतील. हे 2 षटकार मारावे लागतील, 3 चौकार खेळावे लागतील. आज इथे या क्षणी या मैदानात ते मारावे लागतील. क्रिकेट आहे, अनिश्चितने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काही एका चेंडूमध्ये 7 धावा या मैदानात झाल्यात. तो चेंडू देखील शेष होता आणि आता 3 चेंडूत 12 बनवायच्यात. ओ, फुलटा चेंडू गणेश वाडेकर, सेट ऑन फायर. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. टिंगरे सरकार चषक 2020 चा ब्रँडेड षटकार साधावा. सामन्याचं समीकरण बदललं गेलंय आणि सामना आलाय 2 चेंडू 6 धावा. सो मैदानात पाहायला मिळतोय. सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच आतमध्ये निर्णय घेतील. अमर साठे सर आणि अक्षय सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावा. रिव्ह्यू नाही, कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये नाही. पंच जो निर्णय देतील. रिव्ह्यूचा निर्णय नाही आहे या स्पर्धेमध्ये. जर विशेष म्हणजे काय, जर मैदानाच्या आतमध्ये 2 पंचांना काही प्रॉब्लेम आला तर ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात, त्यांना वाटलं तर. तसं नाही. थँक्यू. तर गोलंदाज किशोर 2 चेंडू 6 धावा. हो, या दरम्यान बिगिट चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू पोहोचतो की नाही पाहायचंय. एक तर बनवली, दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा बनवल्या गेल्यात. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय. सामना आलाय 1 चेंडू आणि 4 धावा. काय होणार, कोण जिंकणार? रंगत तर वाढली गेली. सामना हॉस्पिटलमध्ये होता, आता आयसीयू मध्ये आलाय. कारण का 1 चेंडू आणि 4 बनवायच्यात. कित्येक जण बसले होते, आता कित्येक जण उभे राहिलेत. काय होणार आणि कोण जिंकणार? 1 चेंडू आणि 4 धावा. जर व्हाईट बॉल नो बॉल जर पडला नाही तर 1 चेंडू आणि 4 धावा. युट्यूबच्या माध्यमातून उमेश कदम, साई कदम आणि मित्र परिवार जोडला गेलाय. साई स्पोर्ट्स क्लब, स्पोर्ट्स शॉपी 9 लाख उंबरेच्या संपूर्ण मित्र परिवाराचं स्वागत आहे. तर सामना 1 चेंडू आणि 4 धावा. सागर दरेकर ऑन स्ट्राईक. हो, या दरम्यान बिगिट केलाय. चेंडू पोहोचतोय. वाघांची दाढ, पोळला पहाड. छत्रपतींचा छावा आणि हा तर आहे पाईटचा छावा. षटकार साधावा. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय सरपंच 11 शिवशाही ग्रुप बांबुली संघानं. विजेता संघाचं अभिनंदन. तर बॅड लक, हार्ड लक बारामती वॉरियर संघाचं मनापासून कौतुक. चला, टॉस केला जातोय अरुण सर. टॉस केला जातोय अरुण सर. या नाणेफेकीचा कौल केला जातोय. चला विनीत सर या. वेळ खूप कमी आहे. टॉस केला जातोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण किताब देतोय आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मॅन फ्रॉम इन पाईट सागर दरेकर, महाराष्ट्र पोलीस. टॉस साठी चला. टॉस साठी लवकरात लवकर चला. अरुण सोरगे, अरुण सोरगे चला धावत पळत या. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आपण परत एकदा त्याच व्यक्तीला ज्याने या अगोदरच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. पहिल्या सामन्यात क्वालिफायर सामन्यात गणेश वाडेकर, तो महाराष्ट्र पोलीस. पहिल्या सामन्यात सागर दरेकर, तो महाराष्ट्र पोलीस. तिसऱ्या सामन्यात परत एकदा सागर दरेकर, तो महाराष्ट्र पोलीस. 6 चेंडू खेळलेत, 17 धावा बनवल्या गेल्यात. मोक्याच्या क्षणी संघाला तारणहार्ता ठरलाय. संघासाठी तो आज दिवसभरामध्ये जो विघ्नहर्ता ठरताना पाहायला मिळाला. 1 षटक गोलंदाजी केली, 9 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केले गेले. या ठिकाणी